मी चिकन कसं बनवायचं हे तुम्हाला शिकवणार आहे. आज मी जेवणासाठी चिकन बनवणार आहे. हे पहा, मी चिकन धुवून घेतलंय, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यात आहे ना मी दही आणि घरचा मसाला घातलाय. चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. हळद थोडी जास्तच घालायची, कारण हळद मीठ आणि चवी. त्यानं पावडर पण घालणार आहे मी. हे पहा, आता मी याच्यात काय काय घातले, घरचा मसाला, हळद, मीठ आणि धन पावडर आणि दही. आता थोड्या वेळ मॅरिनेट करायला ठेवणार आहे. जवळजवळ आता माझ्याकडं जे कमी वेळ आहे त्याला जास्तीत जास्त अर्धा तास ठेवायला लागतं. मी 15 ते 20 मिनिटच ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिटात खूप ते छान मॅरिनेट होतं. जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये त्याला. हे पहा, आता मी याला मॅरिनेट करायला ठेवलं. माझा घरचा लसूण आहे, लसूण घेतलाय एवढा लसूण. अद्रक लसूणची पेस्ट करायची आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ठेवलाय. पहा, मी आलं पण घेतलंय. आलं, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेणार आहे मी. ओके, ते पागुरलो चिकन आता आपण मॅरिनेट करायला ठेवलंय की नाही, तोपर्यंत आपण हे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे. या 4-5 मिरच्या घेतल्यात मी, या पेस्ट मध्ये घालायच्यात. आलं लसणाची पेस्ट मध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आलं लसणाची पेस्ट केलीये मी. आता या 2 टमाट्याची पण पेस्ट करणार आहे. प्युरी म्हणा, पेस्ट म्हणा. आता मी त्याची पण पेस्ट करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट आहे, टमाट्याची पेस्ट आहे, कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली. आता मी गॅस चालू करते. कांदा दोन हिरव्या मिरच्या घालायच्या, अख्खं लसूण घालायचंय, 2 कांड्या. ब्राऊन कलर येईपर्यंत लाल करून घ्यायचाय कांदा. हे पण कांदा आपला चांगला ब्राऊन झालाय. अशा पद्धतीने कांदा ब्राऊन करून घ्यायचा आपल्याला. आलं लसणाची पेस्ट घालूया. आपण या आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर ते पण चांगलं परतून घ्यायचंय. 2 ते 3 आपण खडे मसाले घालूया. तेजपत्ता, मसाल्याची पेस्ट घालूया. पाणी करायला ठेवलंय तोपर्यंत लाल मिरची पावडर घालणार आहे आपण 1 चमचा. मीठ घालायचे. आपण मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं, आता थोडस घालूया. चांगला फ्राय झाला आपला मसाला. आता आपण हे चिकन घालूया. मॅरिनेट केलं घालूया. चिकन घालूया थोडासा. हे आपण चिकन मॅरिनेट केलेलं ना, हे जास्त पाणी घ्या. आता आपण याला झाकण ठेवूया 5 मिनिटं. हे पाहतो तुम्ही बघू शकता आपलं चिकन
त्याच्यातच आपण पाणी ठेवलं होतं जरा थोडस पाणी कोथिंबीर टाकले. त्याच्यात गरम पाणी घातलं. आपण झाकण लावून ठेवूया. कुकरला झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायचे. गॅस कमी करू आपण. आता या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करू आणि जेवायला घ्यायचं. हे पामुलेंना आपल्या 2 शिट्ट्या झाल्यात. आपले चिकन रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया. कुकर थंड झाला की लगेच तुम्हाला जेवायला देते.